नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पनीरची एक आगळीवेगळी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तसं पाहायला गेलं तर पनीर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो, परंतु असंही पनीर एकदा बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतं आणि याची चव जिभेवर अशी रेंगाळते की तुम्ही पनीर म्हटलं की नेहमी असंच बनवशील। प्रत्येक वेळेला वाटणातले मसाले घालून पनीरची भाजी बनवली तर नेहमी तेच खाऊन कंटाळा आला असेल तर असंही पनीरची भाजी एकदा नक्की बनवून बघा, खूप छान चवीला लागते। कधी कधी काय होतं, खूप घाई गडबड झालेली असते, कधी कंटाळा आलेला असतो आणि घाई गडबडीत पण पनीर खायची इच्छा झालेली असते। अशा वेळेला ही भाजी झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही भाजी आहे। यासाठी जास्त वेळ लागत नाही, बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे, परंतु चव खूप वेगळी आहे। चला तर मग पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहूया। पनीरची भाजी बनवण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत, 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 1 शिमला मिरची घेतलेली आहे। आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे। तुम्हाला घाई गडबडीत लहान मोठे कसेही काप करून घेऊ शकता। पनीरची भाजी बनवत असताना शिमला मिरची जर घातली ना तर त्याची चव एवढी छान लागते पनीरच्या भाजीमध्ये। त्यासाठी मी 1 शिमला मिरची घेतलेली आहे, ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि शिमला मिरचीच्या बियाचा जो भाग आहे तो मी काढून टाकते। तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता, पण तुम्ही तो भाग काढून टाकलेला आहे आणि मिरचीचे असे उभे काप करून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने कांदा आणि टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। या सर्वांचे मी उभे काप करून घेतलेले आहेत। चला तर गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढई छान अशी गरम झाल्यानंतर 1 मोठा चमचा त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 वेलची आणि 1 तमालपत्र फोडणीमध्ये घातलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे मोहरी छान अशी तडतडलेली आहे, दालचिनी पण छान अशी फुलून आलेली आहे। याचा स्वाद पनीरच्या भाजीमध्ये छान लागतो। 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, ते आता तेलामध्ये आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। साधारणतः 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे। शिमला मिरचीचे जे काप करून घेतलेले तेही त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। थोडंसं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे। त्यामध्ये हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं। टोमॅटो जो उभा कट करून घेतलेला आहे त्याचे काप आपल्याला यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। 1 चमचा धणेपूड घालायचे आहे आणि पनीरचा मसाला 2 चमचे घालायचा आहे। 1 चमचा जिरेपूड, 2 चमचे पनीर मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं, छान असं परतून घेतलं। थोडंसं पाणी घालून छान असं शिजू दिलं। थोडंसं पाणी घातल्यामुळे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीचे काप तुम्ही इथे पाहू शकता छान असे शिजत आलेले आहेत। थोडंसं परतून घ्यायचं आणि जे पनीर आपण कट करून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पनीर यामध्ये मिक्स करण्या अगोदर तुम्ही थोडंसं तेलामध्ये ते फ्राय करून घेऊ शकता, परंतु पनीरची भाजी बनवताना शक्यतो मी पनीर फ्राय करत नाही। हे जे पनीर आहे घरी बनवलेलं आहे। पनीर घरच्या घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की तुम्ही बघा। आणि थोडीशी कसुरी मेथी त्यामध्ये बारीक चिरून घालायची आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता, परंतु पाणी घालायची गरज नव्हती म्हणून मी त्यामध्ये काही पाणी घातलेलं नाही। त्यावरती झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी वाफ दिली। साधारणतः 2 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची छान अशी शिजलेली आहे। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि छान असं सर्व एकत्रित परतून घेतलं। थोडंसं परतून घेऊन गॅस बंद करायचा आहे। पनीरची भाजी तयार आहे। बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि नेहमीच वाटणातल्या पनीरच्या त्याच भाज्यांचे प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने पनीरची भाजी नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागते। तुम्ही भात, भाकरी, चपाती, नान कशाबरोबरही खाऊ शकता। भन्नाट चवीची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा। अशा पद्धतीने घाई गडबडीत पटकन होणारं पनीर नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।